हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला मी की. 2 मिनिटं आधी बोलते तुमच्याशी. हां, बोला, मी बोला. तुम्हाला व्हॉट्सअपला एक स्वामींचा फोटो पाठवलाय. अच्छा, अच्छा. हां, मला हां. जी प्रचिती आली तुम्हाला पाठवलंय, राजेंद्र दादांना पण पाठवलाय. अच्छा, तो अच्छा. पहा, हां. म्हणजे मग मी तुम्हाला अनुभव कथन करते. बरं, बरं. सांगा ना तुम्ही, बघते मी. मग आत्ता सांगितलं तरी चालेल? हो, हो, हो. हं. अ, हां. मी मागे तुम्हाला फोन केला होता. मला 900 इंजेक्शन घेतल्यावर मुलगी झाली. हो, हो, हो. फार हां, तुमची अवस्था हे झाली हं. होती. पण ताई, खूप ती उशिरा झाली. मुलगी इतकी शार्प आहे, इतकी शार्प आहे. हां. आणि MMCC ला आता छान इंटिरियर करते. वॉव! म्हणजे जी मुलगी कशी सांभाळशील असं हो, सगळे मला टेन्शन म्हणाले होतं. होते. पण खूप छान स्वामी कृपेने. हो. परवा ताई, सांगू ना अनुभवच? बिनधास्त, बिनधास्त हं. सांगा. हो. तर परवा, अ, म्हणजे स्वामींची आता खूप अशी नाही सेवा करत आहे. हां, कारण हां. आम्हाला एक हेबळीचे महाराज आहेत, निलेश महाराज म्हणून भागवत कथाकार. हां, हां. त्यांनी आमच्याकडनं संकल्प करून घेतलाय हनुमान चालीसा आणि अच्छा. नाम जपाचा. हां, तर ती हां. थोडी सेवा जास्त चालू आहे. अच्छा, अच्छा. स्वामींचं तारक मंत्र, घोर कष्टोद्धरण हां. असं चालू आहे आणि अखंड म्हणजे आठवण आहेच स्वामींची. हां, हां, तर हां. हल्ली सारखं पॉडकास्ट किंवा सगळे छोटे-छोटे लेडीज सांगतायत ना सगळे अनुभव कसे आले ते. हो, 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 तर हो. पुण्याच्या आहेत बघा दोघी-तिघी छान लाटकर वगैरे त्या. बरोबर. हां, हां, हां. तर म्हटलं, मी मनातच असं म्हटलं, स्वामी, हां. माझी भोळी-भाबडी चुकत-माकत केलेली सेवा जर तुमच्या चरणी रुजू होत असेल ना, हां, हां. तर मला एकदा द्या की प्रचिती कसली पण. हां, हां. दिव्यात फूल होतं, प्रसाद खातात, नैवेद्य हे करतात. मग हां. एकदा झालंय माझ्याकडं थालीपीठाचा तुकडा एक, म्हणजे त्याच्यातून गेला होता. मोठ्या एकादशीला मी संपूर्ण उपवासाचा नैवेद्य दाखवला होता. हां. त्याच्यातून थालीपीठाचा एक तुकडा बरोबर स्वामींच्या साईडचा नव्हताच म्हणजे. अरे बापरे! हं. त्याचा पण होता फोटो माझ्याकडं. पण हां, त्याला आता बरेच दिवस झाले. तर हां. असंच मी स्वामींशी बोलत होते. मला घरातनं ताई भास होतात अरे किंवा वाह! अजून कोणीतरी आहे आपल्या मागं हां, हां, पारायण हां. करताना, हे सावली दिसणं वगैरे असे अरे छोटे-छोटे वाह! अनुभव येतात. हां, मग मी हां. स्वामींना म्हटलं, "स्वामी, आता ना त्या मोठ्या मुलीला माझं बाळ झालं ना, ते एक 8 महिने माझ्याचकडे होतं. तो एक अच्छा. खूप सुंदर अनुभव आहे, पण मी तो तुम्हाला नंतर. शांतपणाने सांगेन नंतर." हां, हां, हां. तर आता मी असंच गणपतीच्या दिवसात म्हटलं, "स्वामी, मला द्या की हो प्रचिती कधीतरी." हां, आणि हां. ताई, मला असं वाटलं, हां. की माझ्या घरात आम्ही आमच्या मोठ्या रूममध्ये स्वामींचा एक खूप मोठा छान फोटो आहे. अच्छा. तो हां. पण तपस्वी काकांनी दिलाय मला पुण्याच्या. ओह! तर मला मी म्हणायचे, स्वामी, मी एक दिवशी घरात यावं, दार उघडावं हां. आणि तिथं अंगारा किंवा उदी अशी काहीतरी साठलेली असावी. आणि मी मुलीला म्हटलं, "सानिका, कधीतरी असं झालं तर गं, की आपण दार उघडलं हां. आणि आपल्याला काहीतरी दिसलं, उदी, अंगारा, भस्म असं." हां, आणि हां. ताई, आश्चर्य म्हणजे मला हां. असं वाटलं. आणि हां. 2-3 दिवसांनी मी स्वामींना, घरात चाफ्याचं झाड आहे. रोज हां. चाफ्याचं छान फुल वाहते स्वामींना. अरे वाह! फुलं पण आहेत तर का तिथे? खूप सुंदर अरे ताई. वाह! हां. तर स्वामींना असं सुगंधी छान चाफा, आता गणपती माझा मी छोटासा बसवते घरात, हां. त्यांना किंवा कुलस्वामीला वाराप्रमाणे, हां. एकादशीला साईबाबांना असं हां. वाहते ती फुलं. हां, तर ते हां. चाफ्याचं मोठं फुल वाहिलं होतं ताई मी. हां. आणि सहज मला वाटलं, की इकडचं इकडं करावं. आणि ताई, स्वामींच्या छातीपासून, हां. कोपरापासून अडकलेला असा पूर्ण उदी त्या पितळी पाटावर. बापरे! त्याचा फोटो काढलाय का? हो, तोच तुम्हाला पाठवलाय मी आज. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, 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 हां. तर ताई, इतकं स्पष्ट. आणि मला असं वाटलं, हं. उगीच म्हणजे चेष्टा असं नाही, पण हं. चर्चा, अ, श्रद्धा, अंधश्रद्धा असं काही नको. हो, म्हणून मी हो. माझ्या मुलीला दाखवलं. म्हटलं, "सानिका, असं वाटलं." म्हणली, "मम्मी, काहीतरी येतंय स्वामींचं इथून." आणि ताई, हं. खोटं नाही बोलणार, येताना नाही पाहिलं. ते अच्छा. हां. तेवढंच आलं आणि पाटावर. आणि पण ताई, मी आणि माझ्या मुलीने बोटांनी लावून बघितलं ना, तर हं. इतका सुंदर सुगंध आणि स्पर्श होता त्याचा. वाह! किती छान हो ते. मग मी स्वामी सेवेकरी 2-3 आहेत आमचे इथं, म्हणजे अधिकारी त्याच्यातले. हां, हां, हां. त्यांना दाखवलं. ते म्हटले, "अगं, केवढी सुंदर प्रचिती आली. स्वामी असंच करतात काहीतरी पटकन. हां. ते आपल्या लक्षात येत नाही." ते आणि मग लक्षात ते येतं. तेवढ्याच पुरतंच थांबलं. काही आणि असं मग? येत राहिलं नाही. अच्छा. हां, 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 आणि हां. आता तसंच आहे. अजून पण आत्ता मी दिवा लावून आले ना, तरी हां. कोपराच्या इथं अजून ती साठलेली आहे. तर मग अरे एक वाह! आहे छान सेम, एक केंद्र चालवणाऱ्या आहेत ताई. हां. त्या म्हटल्या, "उदी सुद्धा म्हणू नकोस, भस्म आहे हे, भस्म स्वामींचं. बरोबर, खूप बरोबर. सुंदर तुला प्रचिती मिळाली." ते सांभाळून ठेवा आणि दुसरी हो. तुमचं कुठे असेल ना, हां. त्याच्यात ते मिक्स करून टाका. म्हणजे हो, ते बऱ्याच तसंच. दिवस पुरेल ते. पण खूप छान, म्हणजे स्वामींना मी काय म्हणत होते, की मला असंच काहीतरी द्या. आणि हां. नेमकं तसाच अनुभव आला. किती छान, खूप किती सुंदर. छान ताई.
आणि म्हणजे भास होणं किंवा हे ठीक आहे आपल्याला हो, हो. सावली दिसणं हे, पण हे बरोबर. अगदी प्रत्यक्ष तुम्ही फोटो बघा ताई, एवढी डार्क कलरची, ग्रे कलरची अशी बापरे! पूर्ण लाईनच लागली त्याच्यातून. आणि स्वामी ज्याच्यावर बसलेत, तो पितळी पाट आहे ना, हां, हां. त्याच्यावरती आली होती. मग मी म्हणलं बापरे! हातापासलं नको काढायला, आपण फोटो काढूया. हां, म्हणून मी आणि माझ्या मुलीने लावून बघितली ताई. हां. इतकं इतकं सुंदर फिलिंग होतं ते. आई गं! खूप किती छान. छान हो ताई. ते तुम्हाला त्या हो. दिवशी तुम्ही तांदळाचं म्हणलात ना, की मला काटा येतोय अंगावर, हो, तांदूळ कसा फिरतोय. हो, 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 हो. तसं. तेव्हापासून मला वाटलं, की आपणही आता अनुभव शेअर करूया म्हणून. नाही केलाच मग पाहिजे ते ताई. आणि खरंच आहे ताई, तुम्ही म्हणता ना तसा अनुभव सांगितला ना, खूप छान-छान अनुभव येतात. आणि येतात. हो. आ हे मी माझ्या अनुभवावरून सांगितलं ना हो ताई. ना, हो ना. हां. खरंच आहे. हं. म्हणून म्हटलं तुम्हाला तेव्हा वाटलं होतं ना, एवढी इंजेक्शन वगैरे घेऊन, म्हणजे असं तुम्हाला खूप कौतुक वाटलं होतं कौतुक त्यावेळेला. होतं मला. खरंच कमाल वाटली तुमची. आणि पण मग बघा ताई 44व्या वर्षी म्हणजे हे पण नाही हो, की सहन बघा ना, करायचं. साधी गोष्ट आणि नाहीये. मानसिक स्थिती पण म्हणते ना त्यावेळेला हो, आमची कशी होती मग ते. पण बरोबर. ताई कसं काय कुणास ठाऊक, तेव्हा खूप स्वामी सेवेत नव्हते. पण हां. स्वामींनी त्या मुलीला इतकी छान केली आहे ना, अरे वाह! की असं की वाटत नाही. तुमचं म्हणजे ताई मुलगाच आहे ती. हो, ती हो. तुमचं सगळं करेल बघा. हो, हो. आणि खूप जबाबदारीने मॅच्युअर्ड आहे, खूप छान. म्हणजे अरे वाह! स्वामी एक म्हटलं ना, मी सगळ्यांना म्हणते, एक दार बंद झालं ना, तर दुसरं आधीच उघडलेलं असतं स्वामींनी घडलेलं आपल्याला. असतं. किती खूप छान सुंदर सांगताय ताई तुम्ही. खूप छान. तुम्ही ताई किती छान बोलता. आणि खेड्यातल्या वगैरे बायका बोलतात, गोठ्यातले आवाज तरी किती तुम्ही समजून छान घेता. मला इतकं म्हणजे खरंच ही खूप छान स्वामी सेवा मिळाली तुम्हाला. हे पण स्वामींनी भाग्यच पाहिजे हो ताई. हो, हो. हे खरं आहे. आपल्या भाग्यात स्वामी जे लिहून ठेवतात तेवढंच मिळतं ना. तेवढंच मिळतं अगदी. आणि मला तर स्वामींनी इतकं काही दिलंय ना, असं हो ना. वाटतं, की संपूच नाही हे आयुष्य. नाही खरंच आहे. नाही आणि खरंच सगळ्या म्हणतात तसंच तुमचा आवाज. आणि एक समजून घेण्याची जी हे असते की नाही. हां, हां, हां. आता त्या दिवशी त्या आजी म्हणल्या बघा, सगळं छान सांगितलं ना, मग म्हणाल्या की गाडीवरच दिसतात स्वामी, किंवा हे खोटं असतं, खोटं हां, बोलतात हां. माणसं. तुम्ही लगेच ते वाक्य त्यांचं हे केलं की नाही, की खोटं नसतं. हां, हां, हां. अनुभव येतात, स्लोगन दिसतं. अगदी गॅरेजवर कुठं कुठं तरी पण श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसतं आपल्याला. हो, 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 की हो. ते म्हणजे तुम्ही ते म्हटलात की नाही, की असं परखड पण पाहिजे, की हो, हो. बरोबर सगळा आहे. जरी अनुभव त्यांचा पटला असला, तरी हे नाही पटलं, की कोणी नाही, हो. खोटं सांगत नाही स्वामींच्या कशाला कोणी बाबतीत असं. खोटं सांगेल हो ताई? हो. आणि जेव्हा तुम्हाला पटलं नाही, तेव्हा त्या दादांचं तुम्ही हे केलत ना, ते पण मला फार आवडलं, कसलं? की अजितदादांचे तोडगे वगैरे हां, ते हां, 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 हां. ते म्हणजे नाही बरोबर आहे. कोणी आपल्यामुळे फसायला नको. हो, स्वामी खरंच आहे. आपल्याला हे सांगत नाहीयेत ताई. हो ना. स्वामी आपल्याला सन्मार्ग सांगतायत ना, तर आपण त्या मार्गावर चाललंच पाहिजे. हो. आणि राजेंद्र दादा पण 2दा येऊन गेलेत माझ्या घरी. काय म्हणता? हो, हो, अरे सातारला. वाह! 2दा भाग्यवान आले. आहात, भाग्यवान आणि आहात. एकदा सांगून वगैरे आले छान. हां. आणि एकदा न सांगता आले आणि अगदी डोक्यावर हात ठेवून म्हणाले, "तायडे सगळं छान होईल गं. कसली त्यांचे सुद्धा काळजी प्रेमाचे करू नकोस." शब्दच इतकं काही देऊन हो. जातात ना, केंद्रे आणि किती दादांचे. वेळ बसले, नातेवाईकांचे फोन येत होते, मिसेसचे फोन होत होते. त्यांना मी तुम्हाला मागच्या अनुभवात सांगितलं नाही का, हं. इथून पुढे गेल्यावरच त्यांचं गाव आहे कठापूर. हां, 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 हां. तर ते अगदी म्हणले, "तायडे मी त्याच रस्त्याने जाणार आहे, एका कार्यक्रमासाठी आलोय हां, हां, आणि हां. येतो तुझ्याकडे." 2-2.5 तास बसलेले ताई. बघा किती भाग्यवान खूप हो ताई छान. तुम्ही. हो, खूप छान. ताई एकदा ना तुम्ही आमच्यासारख्यांना हे करून गेट टुगेदर सारखं करा की एकमेकांचे हो अनुभव ताई, हे करूया. मला ना आता हे करायचंच आहे ते. आपण रिटायरमेंट मस्त नंतर. हो, रिटायर आता 4 महिने राहिलेत अजून. हं. त्यापुढे 1-2 महिने असेल अजून काही प्रोसेस. हां, हां. पण मग मला भेटायचंच आहे सगळ्यांना. एवढे खरंच की. आपण तुम्ही हे करा, आम्ही इथं अरेंज करू, तुम्ही या. नाही, नाही, नाही. आपण सगळ्यांनी मिळून करायचं ते. तेच ना. नाही हो ताई, तुम्हाला भेटायचे किंवा तुमचे अनुभव, तुमचं घरात कसं वातावरण, असं पण एक उत्सुकता हो, असते ना. हो. मला करायचंच आहे ते सगळं असं एकत्र छान. हं, हं. माझे अनुभव काय-काय. कारण ना ताई मला माझे अनुभव सांगायलाच वेळ मिळत नाही. खरंच आहे खरं. हो, खरंच आहे. आमच्याच ऐकण्यामध्ये तर आणि तो वेळच पुरत नाही. 24 तास म्हणजे मला खूप कमी वेळ आहे असं वाटतं. हो ना. असं होऊन जातं ते. पण तरी तुम्ही पण सुट्टी पूर्ण ह्याच्यासाठी घालवताय. हो, जरा हो. कुठे वेळ मिळाला की कधीच म्हणजे कंटाळा नाही, हे नाही. कंटाळा नाही करत. मला नाही. फार आवडतं ते हो, खरंच. आणि स्वामी करून घेतायत हे स्वामींचे आभार. हो ना. आणि स्वामी सेवा नाही हो वाया जात. आमच्या इथे एक साध्या आजी आहेत ना, त्या हं. मला म्हणतात, "अगं, एक मुजरा सुद्धा ठेवत नाहीत गं ते आपला." नाही, नाही. अगदी, अगदी. ते काहीच ठेवत नाही आपलं. खूप अगदी छान. बरोबर आहे. स्वामी म्हणजे खरंच भाग्यवान की आपण ह्या मार्गात आलो.
हो, आणि हो, आता हो. मी ना माझं अनुग्रह खरं हां. गोंदवलेकर महाराजांचं आहे. हां, हां, साताऱ्यापासून हां. जवळ आहे आणि आई हां. रामाचं खूप आहे. तर अच्छा. मी हां. त्या आता भागवत कथाकारांना विचारलं, म्हटलं स्वामींची माळ करताना श्रीराम जयराम येतं, श्रीराम म्हणताना स्वामी येतात. हां, तर हां, हां. ते म्हणाले कुठलेही संत एकमेकांवर रागवत नाहीत, नाही. काही म्हणत नाहीत. उलट आनंद वाटतो की तुम्ही सगळ्यांचं करा. कुठेतरी पण नामस्मरणात कलियुगात तुम्हाला तेवढंच तारून नेणार आहे. अगदी, अगदी. खरं त्यामुळे अगदी एकदम 100% त्यांनी बरोबर सांगितलं ताई. आणि खरंच ताई, नर नामात गुंतलं ना कुठल्या गॉसिपमध्ये अडकत नाही. तुझं माझं अगदी, काही अगदी. राहतच नाही आता. खरंय, खरंय, खरंय. कुठल्या म्हणजे ऐहिक सुखातनं खूप लांब आलो आपण आता. हे पाहिजे. मला तेच म्हणणं आहे, की हे क्षणिक आहे हे सुख. क्षणिक आहे. पण आपण आयुष्याची जी पुढची शिदोरी आहे ना, ती खूप हो, छान बांधून ठेवायची. हो, हो. खरंच आहे, म्हणजे खरंच ती आहे. आपल्या पुढच्या प्रवासाला उपयोगी पडते हो ताई हो. आयुष्याच्या. आणि म्हणतात ना, स्मर्तुग्रामी दैवत हे एकच, पटकन शेजारी आहे असं वाटतं स्वामी. खूप हां. छान. खरंच, खरंच. खूप छान वाटतं. की म्हणून छान म्हटलं ती वाटलं तुमच्याशी हो. बोलून हं. आणि मी आता ते तुम्ही म्हटलातच कविता छोट्या-मोठ्या पाठवीन मग तुम्हाला केल्या की. हो, हो. चालेल, हां. चालेल. आत्ताच एक खूप छान केली छोट्याशा मुलीवरती. बोलून हं. दाखवताय गाऊन? अ, हो, येईल की. हां, मग जरा चालेल ना. पण 5-6 ओळी म्हणजे 10-12 हां, ओळी आहेत चालेल, जरा चालेल. चालेल चालेल ना. तुम्हाला? हो, चालेल. हां. मी तुमचा पण कसं आवाज छानच आहे एकदम. कवयित्री नाहीये, पण नाही, नाही. काही हरकत नाही हं. ताई. आपले भाव आपोआप त्याच्यात ओतले जातात. हो. काय झालं ताई, आपण आता ह्या गणपती दिवसात इकडं-तिकडं फिरतो की नाही, हां, हां, हां. तेव्हा त्या रांगोळी वगैरे विकणाऱ्या छोट्या-छोट्या मुली असतात की नाही, हां, 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 त्यांचं हां. मला खूप नेहमी वाईट वाटतं, की एखादी पावसाची चळक आली की बिचाऱ्यांचं नुकसान. हो, हो, हो. कुठं-कुठं बसलेले असतात फुगे घेऊन. ती खरंय. मुलगी एक मला दिसली, खरंच दिसली. हां. मग छोटं बाळ घेऊन म्हटलं, "बाळ कोणाचं आहे गं?" म्हणती, हं. "माझं." अय्या! म्हटलं, "तुझं?" हां. मला शंका आली, की बाई छोटेपणी लग्न पण खूपच लहान होती. अरे, म्हटली, अरे! "अगं नाही गं, माझं नाही बाळ आहे." हां. बघितलं तर इतकी कवटाळून छातीशी बसली ती. मग मी तिला म्हटलं, "तुला खाऊ आणून दिला तर चालेल का?" ताई हां. तिचे डोळे इतके लकाकले ना, अय्या! बघा. मग म्हटले, "इथंच थांबशील का? तर आणून देते." हां, मग मी चौकात जाऊन मी आणून दिले तो भाग वेगळा. पण हां. ते खाऊचा पुडा हातात घेतल्यावर तिच्या ज्या चेहऱ्यावरच्या भावना भावना. होत्या ना ताई, हां, 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 त्या हां. मी शब्दात उतरवल्यात. आई त्या गं! सांगते तुम्हाला. हां, हां. खाऊचा पुडा आणण्यासाठी मी वळले हां. आणि तिच्या डोळ्यांचे बहुधा डोह झाले. आई गं! हां. नाही तुमच्या काल पण भरवून आलंय तुम्हाला. हो ना. न ताई आपल्याला खरंच देवाने किती दिलंय हो, तरी मग अजून हवं असं. आता चुकीचं ठीक आहे आहे आपण असे ह्या हाव मार्गात आहे, करणं. पण नको असं. हां. बरोबर आहे. नाही कालचा खेद, ना उद्याची खंत, हं. वर्तमानात ती मात्र निश्चिंत. आ! निरागस डोळे आनंदाने चमकले, हं. कोणावर तिचा भरोसा मला कोडे उलगडले. हं. खाऊच्या कल्पनेने डोळे तिचे चकाकले. मी हं. माझ्याच नजरेतून उगीचच उतरले. हं. सारे काही असूनही मन आमचे भरत नाही. हं. इवल्याशा खुशीत मनमोर तिचा नाचत राही. हो. तृप्त हसऱ्या चेहऱ्यावर चिंतेची सावट नाही. हं. कोणती श्रद्धा तिला जगण्याचे बळ देई. हं. न चालणाऱ्या खेळण्याची ती किल्ली भरत होती. ताई हं. खरंच तिच्या हातात मोडकं खेळणं होतं. आई गं! बघा. तिचे खेळायचे दिवस आणि ती बघा खेळणी की. विकत होती. हां. न चालणाऱ्या खेळण्याची ती किल्ली भरत होती. हवा गेलेल्या फुग्याचा रंग ती न्याहाळत होती. हो. परमेश्वरा हीच का नियती? हं. भूतकाळाचा आठव नाही ना भविष्याची चिंता. भूतकाळाचा आठव नाही ना भविष्याची चिंता. आजचा आनंद साजरा कोण तिचा नियंता? ओह! माय विकते फुगे नि ताई रांगोळी. हं. माय विकते फुगे नि ताई रांगोळी. लहानग्याचा सांभाळ आपसूक तिच्या झोळी. टाटा करणारे तिचे हात दूर दूर होत गेले. नकळत पापण्यांना अश्रूंचे ओझे झाले. आई गं! मी दिसेनाशी होईपर्यंत तिचा हात हालत राहिला. मी दिसेनाशी होईपर्यंत तिचा हात हालत राहिला. तळ्यातल्या बदकात मला राजहंस दिसला, मला राजहंस दिसला. बापरे! काळीज पिवळटून टाकलं ते तुमच्या कवितेने. इतकं ती बापरे! तेवढ्याच ती डोळ्यात जिलबी पण आणि आले. ढोकळ्यानी केवढी तृप्त झाली ती. आई गं! मला नंतर पश्चाताप झाला, की छोट्या मुलांचे कपड्याचे दुकान वगैरे आहे, ते पटकन एखादा ड्रेस, खेळणं काहीतरी तिला घेऊन हं, दिलं हं, असतं. हं. नंतर ताई ती 4-5 दिवस बघितली, कुठं दिसली नाही मला परत. आई गं! अशा किती मुलांसाठी सुंदर. काहीतरी करावं वाटतं पण. हो ताई. यांना ना असं देण्यापेक्षा त्यांच्या हां. शिक्षणाला हो, त्यांना हो. जरा आपण हातभार लावला ना, त्यांचं मन हो तिकडे ना. वळवणं
मी तेच करत असते. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहातच आणायचं कसं? हो ना. हेच मी करत असते सारखी. ती कारण म्हणली मला नगर ते बघवत नाही, की आज नाही, मी नाही. खाऊ देईल, आज त्यांचं पोट भरेल. हो ना. नाही ना. पण भविष्य काय हो त्यांचं? हं. पण ताई असं वाटतं काहीच न करण्यापेक्षा तिचं एक वेळचं तर तिला तो नाही, आनंद छानच मिळाला. केलं तुम्ही, छानच केला. हं. तिला पण त्यावेळेला कदाचित तिच्या पोटामध्ये ती भुकेचा गरज असेल तिची. खड्डा असेल. हं. खरंय. नाही तेवढंच ते बाळ तर त्याचं आणि बघा ना ताई, त्या मुलांना नाही दुधाची आठवण, नाही ना. आपण काय-काय व्हिटॅमिन देतो, हे ते काय-काय देतो आपल्या हो ना. घरी. पण आणि त्या मुलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे तसं ते बाळ तसंच कारण नसताना म्हणजे आई तिला काहीतरी सांभाळावं कमवते म्हणल्यावर लागतं. ते सांभाळावंच लागतंय ना. अगदी. आईचाही नाईलाज असेल बिचारीचा. बरोबर, बरोबर. ती मला फार तर बापरे! तुम्ही किती हळव्या आहेत हो ताई. तुम्हाला म्हणजे किती हे झालं आणि हं, ती कविता तर ती अगदी माझ्या खोल हृदयात गेली ती. हं. लिहिली वगैरे की मग फेअर केली की तुम्हाला पाठवीन हां ताई. हो, नक्की पाठवा, चालेल. नक्की पाठवा माझा ताई. स्वामींचा खूप छान अनुभव आहे. शेअर करा. हो ताई हां. श्री चालेल, स्वामी चालेल. समर्थ ताई. आणि भेटूया ताई. नक्की भेटूया. नक्की भेटूया आपण. चालेल. तुम्ही आता फक्त मी रिटायर्ड व्हा. हां, हां, हां. आम्ही त्याची वाट बघतोय. खरंच, खरं मला रिटायर झाली, की मला तेच करायचंय. हो. जाणार आहे खूप आता पुढच्या आठवड्यात आम्ही पुण्याला किंजळे अच्छा. दादांकडे एका नक्की भेटूया, मैत्रिणीचं. हो, नक्की हो. भेटूया. चालेल. हां. चालेल ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी